लीलावती दिलीप शिंदे. माझ्या गटाचं नाव आहे जिजाऊ गटातील मी लीडर माता आहे. तर मी आज 17वी कृती मी तुम्हाला आयडिया व्हिडिओ 17वा मी तुम्हाला सांगत आहे की मी राखी ही फुल बनवला आहे. तर पहिल्यांदा मी प्रयत्न तर हे माझ्याकडून चुकलं. मग नंतर मी दुसऱ्यांदा हे फुल तयार केलं तरी मी हे व्यवस्थित नाही आलं. मग मी हे तिसऱ्यांदा हे फुल बनवलं. ते कसं बनवलं बरं तुम्ही? मी कागदाच्या साह्याने बनवले हे फुल. त्याच्यासाठी कोणकोणतं साहित्य तुम्ही वापरलं? मी पहिल्यांदा कागद घेतला, पुन्हा नंतर फेविकॉलची बाटल घेतली मी आणि एक कातर घेतली. त्याच्या साह्याने मी हे फुल बनवलं. बघा खूप छान. त्यामध्ये त्या आयडिया व्हिडिओ 17मध्ये ही कृती होती. आयडिया व्हिडिओ मार्गासाठी दिली. बरं याचा वापर आता तुम्हाला काय वाटतं की कृती केल्यानंतर किंवा तो व्हिडिओ पाहिल्यानंतर की या फुलांचा अशा वेगवेगळ्या तुम्हाला काय उपयोग होऊ शकतो? कशासाठी या फुलांचा वेगळा म्हणजे कसा उपयोग होणार आहे तुम्हाला सगळ्यांनीच सांगा ना. आता हे वेगवेगळे आपण वेगवेगळ्या रंगीत फुलं ते दाखवले होते ना. गणपतीसाठी आपण त्याचा वापर करू शकतो. डेकोरेशनला वॉलपेपर किंवा आपण असा गुलदस्ता असं तयार करून त्याच्यामध्ये असे काड्याचा वापर करून एक खाट तयार करायचं. म्हणजे फुलदाणीमध्ये सुद्धा फुल असे तयार करायचे. हे पण मी दाखवणार आहे, मी करणार आहे. छान छान. त्यांच्यासाठी आपण लीलावतीसाठी जोरात त्यांनी त्याच्यापेक्षा पुढे सांगितलं की फुलदाणीमध्ये जे काही फुलं वापरले जातात आपण कितीतरी पैसे खर्च करून ते फुलं आणतो. पण त्यापेक्षा बघा आता हेच जर रंगीत कागदाचं बनवलं तर खूप सुंदर दिसणार आहे, आकर्षक दिसणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला हे केल्यानंतर तुमचा अनुभव सांगा ना. लगेच तुम्हाला पहिल्या अनुभवामध्ये तर त्यांनी हे चुकले म्हणून सुद्धा सांगितलं केलं ना. मी पहिल्यांदा केलं मी प्रयत्न काय सोडलंच नाही. मग दुसऱ्यांदा मी हे केलं. तिसऱ्यांदा मग केल्याच्या नंतर मला खूप आनंद झाला की पुढची मी विचार करू लागले की मी ह्याच्यासाठी मी दुसरा बी प्रयत्न करू शकते. ह्या फुलासाठी काय करायचं म्हणून एक गुलदस्ता येतो, भिंतीवर असे झाड करून त्याला चिकटवा सुद्धा येतं. बराच उपयोग होतो या फुलाचा. म्हणजे आपल्याला एक शो पीस म्हणून त्याचा चांगला वापर होतो डेकोरेशनसाठी. क्रेप पेपरचा वापर करू शकतात आणि शॅटिंगचा जो कपडा असतो ना त्याच्यात फुलं भेटतात किंवा तो कपडा पण भेटतो त्याच्यामध्ये आकर्षक फुलं तयार करू. म्हणजे पहा सगळ्यात मोठा आपल्या स्वनिर्मितीचा आनंद आपल्याला जास्त मिळतो. जे की याच्यापूर्वी आपण एक पायपुसणी कशी तयार करायची सुरेखाताईंनी घेतली होती त्याची. तर खूप सुंदर सुंदर अशा कलाकुसर तुम्हाला या आयडिया व्हिडिओच्या मार्फत शिकायला मिळतात. ज्यामधून त्यांनी कपड्यापासून सुद्धा तयार होतं. असं म्हणजे आपल्याला शॅटिंगचा कपडा वापरला ना तर बेल्टवर घालायचं असलं ना, बेल्टवर आपण बेल्ट घेतला त्याच्यावर एक कपडा घ्यायचा. कपड्यामधून आपण हे असे चिकटवायचे ना तर सुईच्या धाग्याने असे ते कपडा घेऊन त्याला शिव करायचा रंगीबेरंगी असे. आणि त्याच्यावर ते हातराय पण जमतं शिवबाज करून बी. आणि टाटावरचं डस्टर सुद्धा आणखी टाटावरलं डस्टर सुद्धा बनवू शकतो रंगीबेरंगी आपण. छान. म्हणजे सणावारांना जेव्हा आपण ताटावर ठेवतो की नाही त्याचं सुद्धा त्यांनी ते उलनचं कपड्याच्या छान छान कृती यांनी ताईंनी पूर्ण केली. आपण त्यांना शाबासकी देऊन आपण सुद्धा या सारख्याच या तर आपण करतोच परंतु यासारख्या सुद्धा तुमच्या आयडियाने तुमच्या जवळ ज्या काही कल्पना आहेत की तुम्ही आणखी वेगवेगळ्या कपड्याचे जसं मॅडमने सांगितलं की सॅटनच्या कपड्याचं पण आपण छान बनवू शकतो. यांनी अश्विनी ताईंनी कशाचे बॅच बनवले होते बघा. सुंदर बॅच बनवले होते 26 जानेवारीसाठी. रंगाचे रंगी 3 रंगाच्या म्हणजे तिरंगी बॅच त्यांनी बनवली होती. असे खूप छान छान एक असं काही नाहीये की या आयडिया व्हिडिओ मध्ये चालेल तेच आपण करावं. आपल्या पण कल्पनेने जे तुम्ही बनवता खूप छान. खूप खूप लीलावती ताईंचं पुन्हा एकदा कौतुक. त्यांनी आयडिया व्हिडिओ 17 मधली कृती पूर्ण करून तुम्हाला दाखवायला सुद्धा आणली. छान.